गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहूया डाएटसाठी लागणारी पनीर भुर्जी रेसिपी। यासाठी लागणारे इंग्रेडिएंट्स आहेत 1 वाटी ब्रोकोली, 1 वाटी गाजराचे उभे काप, अर्धी वाटी वाटाणा, 1 वाटी घेवडा, 1 वाटी शिमला मिरची आणि 1 कांदा। या सर्व भाज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। या सर्व भाज्या फ्राय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 मोठा लसूण आणि याबरोबरच 1 छोटा आल्याचा तुकडा। आणि मी होममेड पनीरचा यामध्ये वापर करणार आहे, ते घेतलेलं आहे 1 कप। हे पनीर मी पहिल्यांदा कुस्करून घेणार आहे। व्यवस्थित एकसारखं कुस्करून झाल्यानंतर एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊया। जिरे मी त्यासाठी वापरलेले आहेत फक्त अर्धा टेबलस्पून। जिऱ्यांचा कलर चेंज झाला की त्यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहे, हे सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर झाले की त्यामध्ये पाव टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून काळा मसाला, अर्धा टेबलस्पून तिखट, 1 टेबलस्पून काळे मीठ घालायचे आहेत आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये कांद्याचे काप फ्राय करून घ्यायचे आहेत। याचा सुद्धा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये बाकीच्या सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि फक्त 5 मिनिटं सर्व भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत। मी ही रेसिपी डाएट फूडची बनवत आहे, त्यामुळे यामध्ये एक एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करायचा आहे, तो म्हणजे दालचिनी पावडर। दालचिनी पावडर यामध्ये मी घालणार आहे फक्त 2 चिमूट, कारण की दालचिनीमुळे वेट लॉस व्हायला मदत होते। परत एकदा हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेते आणि फक्त 1 मिनिट यावरती झाकण ठेवते। सर्व भाज्या एकसारख्या शिजल्या आहेत का ते पहिल्यांदा चेक करून घ्या। त्यानंतरच आता यामध्ये आपल्याला शेवटचं इन्ग्रेडियंट घालायचं आहे, कुस्करलेले पनीर। भाज्या सर्व व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत। आता यामध्ये कुस्करलेले सर्व पनीर मी घालते आणि फ्राय करून घेते। सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि फक्त 1 मिनिट वाफ घेणार आहे। यावरती आता गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल, पण कोथिंबीरीमुळे खूपच छान टेस्ट येते। पनीर चिली रेसिपी आपली रेडी आहे। आता मी सर्व करण्यासाठी घेते। या रेसिपीमध्ये आपण पनीर वापरलेले आहे, याबरोबरच भरपूर प्रमाणामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे अगदी हेल्दी असं डाएट फूड आपले रेडी आहे। आणि यामध्ये लहान मुलांना आवडणाऱ्या भाज्यासुद्धा आहेत। वाटाणा आहे, गाजर आहे, कांदा आहे, घेवडा आहे, त्यामुळे बच्चे कंपनीसुद्धा ही रेसिपी खूप आवडीने खातात। त्यामुळे ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली याची कमेंट करायला सुद्धा विसरू नका। अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण रेसिपींचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते गौरी सुप्रीम किचनवरती। त्यामुळे अजूनही चॅनलवर कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब करायचे राहून जात असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। याबरोबरच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला घरच्या घरी आणि तुमच्या मोबाईलवरती सहज मिळून जातील। परत भेटूया आपण एका छानशा नव्या रेसिपीच्या व्हिडिओसोबत।